हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात? आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि मी पण खूप छान आहे. आजचा व्लॉग थोडा वेगळा आहे. तर आज मी तुम्हाला माझं साडी कलेक्शन दाखवणार आहे. मोस्ट ऑफ द साड्या मी म्हणजे मला लग्नानंतर भेटल्या आहे किंवा मी घेतल्या आहे किंवा सासूबाईंनी दिल्या आहे, अशा वाल्या साड्या आहेत. लग्नाच्या आधी लग्नाची जी शॉपिंग होती त्याच्यातल्या काही साड्या आहेत. सो जेवढ्या मला पॉसिबल आहेत दाखवणं, तेवढ्या सगळ्या साड्या मी तुम्हाला दाखवते. अ, बाकीच्या मी तुम्हाला ऑलरेडी म्हणजे जेव्हा मी वेअर वगैरे करते तर तेव्हा मी सांगतेच की ही साडी कुठली आहे, कोणी दिली आहे, काय किंवा मी घेतली आहे, ते तर मी सांगतेच. पण आता जेवढ्या पॉसिबल आहे त्या सगळ्या साड्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आय होप तुम्हाला माझं साडी ब्लॉग, साडी कलेक्शन, साडी हॉल म्हणू शकता, आवडेल. अ, साडी म्हटलं म्हणजे प्रत्येक मुलीच्या एकदम हृदयाच्या जवळचं गोष्ट असते. तुम्ही पण असं केलं असेल, जेव्हा पण असं माझ्या मावश्या, माझी मम्मी, माझ्या मामी वगैरे साडी घ्यायच्या ना, तर त्यांची प्रत्येक साडी आधी मी ट्राय करायची, अशी घालून बघायची, त्यांना दाखवायची. मग त्यांचं कसं असायचं ना, दिवाळीला वगैरे त्यांना साड्या घेतल्या तर ते त्यांचे कलर चूज करून यायच्या. मग नंतर जेव्हा मी घालायची, मग त्यांना लगेच दुसरीची साडी आवडायची. म्हणजे जी साडी मावशीने घेतली, जी मामीने घेतली, ती त्यांना आवडायला लागून जायची. सो लगेच त्यांच्यात भांडणी व्हायचा. भांडणी वगैरे नाही करायच्या त्या, तशा माझ्या मामी पण समजूतदार आहे. माझ्या मावशी वगैरे सगळ्या समजूतदार आहेत. सो त्या एक्सचेंज करून घ्यायचे की तू ही घे, मी ही घेते. सो साडी म्हटलं म्हणजे मुलगी असो, बाई असो किंवा एजेड पण कोणी असेल, सगळ्यांचा जवळचा विषय असतो. सो हा व्लॉग सगळ्या म्हणजे बायांना, मुलींना नक्कीच आवडेल अशी मी अपेक्षा करते. आणि तुमची पण काही साडीवाली स्टोरी असेल तर मला नक्की सांगा. सो चला. आणि साडीला कसं, मुली सगळ्यात जास्त एक्सायटेड असतात शाळेमध्ये की टीचर्स डे येईल तेव्हा साडी घालायला भेटेल. अजून बऱ्याच गोष्टी असतात, कोणाचं लग्न असेल तर साडी घालायला भेटेल. जेव्हा आपण लग्नाच्या आधी ह्या एक्साइटमेंट असतात आणि लग्नानंतर पण असतात ऑब्व्हियसली, कारण आता खूप कमी साडी घालायला भेटते म्हणून त्या गोष्टीची एक्साइटमेंट जास्त असते की साडी घालायची, साडी घालायची. सो साडी हा एकंदरीत मुलींचा खूप जवळचा विषय. सो चला मग लग्नाच्या आधी असं मी स्वतःसाठी साडी वगैरे नव्हती घेतली, मी मम्मीच्याच साड्या घालायची. फक्त हे जेव्हा मला बघायला आले होते, तर त्याच्यानंतर सेकंड टाइम परत बघायला येणार होते, तर तेव्हा एक साडी मी घेतली होती. ती सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते. आणि ती साडी जरा माझ्यासाठी स्पेशल आहे, कारण म्हणजे त्याच्यानंतर माझं लग्न फिक्स झालं होतं. सो ही ती साडी आहे, आकाशी कलरची आहे आणि याला अशी बॉर्डर आहे. हा कलर मला खूप जास्त आवडला होता. म्हणजे लाईट कलर मला हवा होता, थोडा डिफरंट. सो लग्नानंतर मी हिला कधीच घातली नाहीये, तर बघू म्हणजे अपकमिंग काही फेस्टिवल वगैरे असेल तेव्हा घालेल. आणि एकदम लाईट साडी आहे. मी थोडं नीट प्रेस वगैरे अजून केलं नाहीये. या सगळ्या साड्या करायच्या आहेत, ॲडजस्ट करून घ्या थोडं. ओके, तर ही झाली. त्याच्यानंतर सेकंड साडी, ही थोडं कॉटन सिल्क असं म्हणू शकता तुम्ही, हलकी आहे पण दिसायला एकदम छान दिसते. ओके, सो सेकंड साडी दाखवते. सेकंड साडी आहे ही. तर ही साडी पैठणी टाईपमध्ये तुम्ही म्हणू शकता. तर हिला अशी छान अशी बॉर्डर आहे. तर आम्ही सगळेजण ना लग्नाची जेव्हा शॉपिंग करायला गेलो होतो, तर तेव्हा मुलचंदमध्ये खूप जास्त गर्दी होती आणि काहीच कळत नव्हतं आणि मला हळदीची साडी घ्यायची होती. पण एवढा केओस होता, तर मग ही एक साडी दिसायला खूप छान दिसत होती. ऍक्च्युली मी घेतली म्हणून एका मुलीला पण आवडत होती, तर तिने नको घेऊन घ्यायला म्हणून मग मी ही साडी डायरेक्ट फिक्स करून घेतली आणि ही साडी घेतली. तर हिची प्राइस 3 म्हणजे पावणे 4 का 4,000 अशी होती. आणि ही मी माझ्या हळदीसाठी घेतली होती, पण ऐन टायमाला मी ही कॅन्सल केली, कारण हळदीला असं पूर्ण हळद वगैरे लागते, तर मग ही साडी खूप खराब झाली असती. आणि त्यामुळे मी मग सिंपलवाली साडी घातली होती, पण ती एकदमच भारी दिसत होती सिंपल असून पण. तर ही आहे साडी पैठणी. मला ना म्हणजे लग्नाच्या वेळेस खूप जास्त पैठण्या पैठण्या घेतल्या गेल्या आहेत ना, तर त्याच्यामुळे आता पैठणी घ्यायची इच्छाच नाही होत. त्याच्यानंतर मी तुम्हाला माझ्या लग्नाची पैठणी दाखवते, जी आम्ही कला क्षेत्रामधून घेतली होती, पुण्याहून. आणि ती पण खूप सुंदर आहे.
तर असं छान असा ग्रीन कलर आहे. आणि तुम्ही बघितलं असेल अशामध्ये आता डुप्लिकेट खूप साड्या भेटायला लागल्या आहे. ही साडी मी 8,000ला घेतली होती, 7 का 8,000ला. आणि याच्या डुप्लिकेट भेटताय आता 1,000 1,500 अशा भेटताय. भरपूर ठिकाणी तुम्ही म्हणजे बघितलं असेल. पण माझी ही साडी ना मला खूप जास्त आवडली होती. आणि मला थोडं कन्फ्युजन होतं कलर मध्ये, रेड घेऊ की ग्रीन. पण मी रेड मध्ये लेहंगा घेतला होता म्हणून मग साडी ग्रीन घेतली. सो ही पण एक साडी आहे जी मी लग्नानंतर कधीच नाही घातली आहे, फक्त लग्नाच्या वेळेस एकदा घातली आहे. सो ही पण मी कधीतरी घालेल आता परत. त्याच्यानंतर जरा स्पेशल साडी आहे, कारण ती मला माझ्या मैत्रिणीने दिली आहे. माझी मैत्रीण दिव्या आहे, तिने मला ही सुंदर अशी पिंक साडी दिली आहे. ही मी 1-2 ठिकाणी घातली होती, आमच्या फॅमिलीमध्ये 1-2 फंक्शन होते तेव्हा, मेहंदीला वगैरे. आणि खूप सुंदर आहे, असं तुम्ही पार्टीवेअर म्हणून घालू शकता किंवा बड्डेला वगैरे जाताय किंवा लग्नात मेहंदी कशाला पण घालू शकतात. म्हणजे मला अशा साड्या खूप आवडतात ज्या घातल्यावर असं पैठणी कशा असतात एकदम जाड जाड, तसं पण फील नाही देणार, पण दिसायला पण खूप सुंदर दिसतील अशावाल्या. सो थँक्यू दिव्या. सो ही साडी मला तिने दिली होती. माझ्याकडे जेवढ्या पण साड्या आहेत त्या मला कोणी ना कोणी दिलेल्याच आहे बऱ्यापैकी. आणि खूप कमी साड्या आहेत ज्या नाही घेतल्या आम्ही पण मोस्टली दिलेल्याच. त्याच्यानंतर ही एक साडी आहे, ही पण खूप जास्त तुम्ही आता बघितली असेल, खूप जास्त लोक घेत आहे ही पण साडी. तर ही मला माझ्या लहान सासूबाईंनी दिली होती जेव्हा म्हणजे मी इथे फर्स्ट टाइम आली होती. त्याच्यानंतर आमच्या इकडे पूजा वगैरे होती तर तेव्हा दिली होती. सो थिंक ही पण साडी खूप सुंदर आहे, ग्रीन कलर आहे याच्यात पण. आणि त्यांनी 2 दिल्या होत्या, एक माझ्या सासूबाईंना दिली होती, याच्यातच सेम दुसरा कलर आहे त्याचा आणि हा एक ग्रीन होता. ही साडी मी गणपतीला घातली होती आणि ही पण मी त्याच्यानंतर अजून घातली नाहीये. काही ओकेजन असलं तरच मला साड्या घालता येतात, त्याच्याशिवाय मला साड्याच घालता येत नाही. त्याच्यानंतर माझी मोस्ट फेवरेट साडी ती आहे ही साडी. तर हिला ना खूप सुंदर साडी आहे. हिला असं मस्त तुम्ही बघू ही साडी तुम्ही खूपदा बघितली असेल. मोस्टली मला म्हणजे काही सुचलं नाही ना तर मी ही साडी घालते. आणि माझ्या सासूबाई पण मला हेच सजेस्ट करतात की ही साडी घाल, ही तुला छान दिसते. तर ही साडी मला 2 साड्या आहेत. ही मला जळगावच्या आईने त्यांनी घेतली होती. म्हणजे त्यांनी मला पैसे दिले होते तर त्याची मी ही साडी घेतली होती. आणि ही मी जळगावला वगैरे गेली होती तेव्हा त्यांच्याकडे पूजा होती तेव्हा पण घातली होती. आणि या साडीची मेन गोष्ट म्हणजे एकदम लाईट आहे, तिचं वजन फील नाही होत. आणि त्याचं ब्लाऊज हे सगळ्यात जास्त त्याचा हायलाइटेड पार्ट आहे. खूप सुंदर, म्हणजे त्या पीस मध्ये जसं ब्लाऊज होतं ना मी तसंच एक्झॅक्ट शिवलंय. आणि खूप भारी दिसते आणि खूप युनिक वाटते ही साडी. नेक्स्ट ओके, सो नेक्स्ट साडी पण माझी खूप जास्त फेवरेट आहे. ती पण मी एकचदा घातली आहे. तर ती आहे ही ब्लॅक साडी. ती तुम्हाला आता व्हिडिओमध्ये एवढी कळत नाहीये, पण तुम्ही बघा टाकताच ती केवढी सुंदर वाटते. ही साडी इतकी सुंदर 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 भेटली ना मला, म्हणजे नेसून अजून जास्त छान वाटते. याला काही नाही, सिंपल असं गोल्डन किनार आहे. तर ही साडी आम्ही संक्रांतीला गेलो होतो तेव्हा घेतली. आमच्या इकडे म्हणजे माझ्या सासरी असं आहे की ब्लॅक आणि ग्रीन नाही घेत. सो मग ही साडी मला माझ्या मम्मीने घेऊन दिली होती. ही आम्ही इथूनच डोंबिवली मधून घेतली होती. सो ही पण माझी खूप जास्त फेवरेट आहे. पण कसं होऊन जातं ना, कोणाकडे काही फंक्शन असेल तर ब्लॅक घालायला थोडं आता विचार करावा लागतो. पण ब्लॅक माझं सगळ्यात जास्त फेवरेट आहे. सो सगळ्यात जास्त फेवरेट कोणती साडी माझी असेल तर ही आहे. आणि ही कधी म्हणजे मला घालायला भेटेल याचा मी वाट बघत आहे. त्याच्यानंतर लास्ट दिवाळीला माझ्या सासूबाईंनी मला जी साडी घेतली होती ती दाखवते. ती पण खूप सुंदर साडी आहे आणि घालून एक नंबर दिसते. तर या साडीचं स्पेशल गोष्ट म्हणजे सेम हिचं पण ब्लाउजच खूप सुंदर आहे, जे रेडीमेड आहे, पूर्ण भरलेलं आहे. आणि ही साडी पण मी फक्त लास्ट दिवाळीला फक्त 1-2 तास घातली होती. त्याच्यानंतर मी एका फंक्शन मध्ये घातली हिला, त्याच्यानंतर कुठेच नाही घातली.
पूर्ण काय म्हणतो त्याला आपण, लेमन ग्रीन कलर आहे, जो मला खूप छान दिसतो. मला लेमन ग्रीन, ब्लॅक, पिंक हे कलर छान दिसतात आणि हे माझे फेवरेट पण आहेत. आणि याची तुम्ही किनार वगैरे बघा किती सुंदर आहे. तर ही साडी पण बऱ्यापैकी म्हणजे महाग भेटली होती, काहीतरी 4 का काहीतरी 3-4 हजाराची काहीतरी होती, का जास्त होती मला एक्झॅक्टली आठवत नाहीये, पण महाग होती. पण छान आहे, म्हणजे लग्नात वगैरे तुम्ही घालू शकतात अशी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट साडी ही माझ्या एंगेजमेंटची आहे, जी खूप लोकांना आवडते आणि खूप हेवी आहे यार, कसं दाखवू. ती परत पॅक करणं मुश्किल आहे, मी तुम्हाला इथे फोटो टाकून देईल. तर ही साडी मी मुलचंद मधून घेतली होती 4,000ला आणि खूप सुंदर भेटली होती. ही माझ्या एंगेजमेंटसाठी घेतली होती. तर जर तुम्ही पुण्यामध्ये राहता ना, तर मुलचंद मधूनच साडी घ्या, तुम्हाला स्वस्त पण भेटेल आणि मस्त मस्त भेटतील. फक्त फेस्टिवल जेव्हा असतं ना, तेव्हा नका जाऊ, थोडं त्याच्या आधी वगैरे जा, म्हणजे तुम्हाला रश पण नसेल आणि तुम्हाला साड्या छान चॉईस करता येतील. सो ही साडी मी फोटो टाकून देते, दाखवते, कारण ती परत पॅक करणं माझ्यासाठी थोडं मुश्किल काम आहे. त्याच्यानंतर माझ्या मावस सासूंनी घेतलेली साडी, ही पण माझी फेवरेट आहे, तुम्ही खूपदा बघितली असेल. तर ही खूप सुंदरशी रेड साडी आहे, ती पण मला खूप छान दिसते, म्हणून मला जास्त आवडते. आणि आता आता तर मला खूप जास्त आवडायला लागली, कारण मी आता रिसेंटली घातली होती ना, त्याच्यानंतर मला ही साडी खूप जास्त आवडायला लागली आहे. तर येस, त्यांनी पण मला पैसे दिले होते, सो त्या पैशांची मी ही साडी घेतली होती. इथूनच घेतली होती, डोंबिवली मधून. इथे मोरविका म्हणून एक फेमस शॉप आहे, जिथे साड्या खूप भारी भेटतात, थोडं महाग भेटतात पण खूप छान भेटतात. मला वाटत नाही की मी तुम्हाला साड्या नीट दाखवते आहे, फर्स्ट टाइम आहे, सो थोडं ऍडजस्ट करून घ्या. थिंक मी माझा साडीचा ब्लॉग इथेच एंड करायला पाहिजे. अजून साड्या आहेत, पण त्या बॅग म्हणजे माझ्या बॅगमध्ये आहेत, सो जेवढ्या मला पॉसिबल झालं तेवढ्या मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे. आणि मला माझ्या या सगळ्या साड्या खूप खूप जास्त आवडतात, अशी एक पण साडी नाहीये जी मला आवडत नाही. फक्त जस्ट लग्न झालं होतं माझं आणि मी मंदिरात गेली होती, तेव्हा माझी एक साडी थोडीशी जळाली होती आणि ती म्हणजे मी फक्त 10 मिनिटं घातली असेल आणि सिंपल होती, पण खूप छान होती. सो बस ती एक साडीचं थोडं रिग्रेट आहे, बाकी सगळ्या साड्या मला माझ्या खूप जास्त आवडतात आणि मला साड्या खूप आवड आहे साड्यांची, बट कुठे घालायला एवढं काही हे नाही आहे ऑप्शन. सो म्हणून अजून एक गोष्ट, तर आता आम्ही ना दिवाळीसाठी पण खूप सुंदर सुंदर साड्या घेतल्या आहेत, तर त्या पण मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये दाखवेल, कारण त्या फॉल बिडिंगसाठी दिल्या आहेत, सो आता माझ्याकडे त्या दाखवण्यासाठी नाही आहे. तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये दिसेलच की आम्ही शॉपिंग केली. दुकानात वगैरे मी शूट वगैरे नाही केलंय, पण जेवढं केलंय तेवढं तुम्हाला नक्कीच दाखवेल. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि मला सांगा कमेंट करून की तुम्हाला माझ्या सगळ्या साड्यांपैकी कुठली साडी सगळ्यात जास्त आवडली. कलर वाईज सांगू शकतात, कसंही सांगू शकतात. सो प्लीज डू कमेंट आणि बाय बाय. मी खूप मुश्किलीने हा टाइम मॅनेज करून हा व्हिडिओ बनवलाय, सो प्लीज या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या आणि असाच सपोर्ट करत राहा. आणि तुम्हाला आता दिवाळीचे वगैरे वगैरे खूप सारे छान छान ब्लॉग्स बघायला भेटतील. सो स्टे ट्यून. बाय बाय.